एवढे सगळे प्रयत्न आहे, इथं मी एकटा नव्हतो, माझ्यासोबत सर्व मंडळी होती आमच्या आजूबाजूची. आता एवढ्या सगळे प्रयत्नानंतर जर तुम्ही एखाद्या माणसाने काम केलेलं, एवढी सगळी मेहनत केलेली, आमच्यामधून सुद्धा कोणाला बोलवलं तर नाही त्यांनी, पण स्वतः येऊन अचानक मध्ये नारळ फोडून श्रेय घेता, तर तुम्हाला ह्याचे तुम्ही कमीत कमी स्वतःची नाही तर तुम्हाला मंत्रिपदाचा तर मान ठेवा. एवढ्या मेहनतीत जर तुम्हाला श्रेय घ्यायचा होता तर एवढ्या मेहनतीत यायचं होतं आमच्यासोबत. कारण की आमची मेहनत काही आहे का 2-3 दिवसाची मेहनत नाही, वर्षभराची आहे, 2 वर्ष दोराची आहे. आणि ह्या रस्त्याचा प्रमुख त्रसित माणूस म्हणून मी इथे कामाला किती त्रास झाला ना तेही सांगतो. आणि मला सांगायचं आहे, तुम्ही 8 ते 10 वर्ष लोकप्रतिनिधी आहे, तुम्हाला खासदार म्हणून 10 वर्ष झाला भिवंडीने बसवलेलं आहे, 3-4 वर्ष तुम्ही केंद्रीय मंत्रीपदी भोगलेलं आहे. अरे तुम्हाला तेव्हा जाग नाही आली का इथे रोड बनवावा का, भिवंडीची रेल्वे चालू करावी, लोकल